लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी मुळे तुमचा हप्ता जर बंद झाला असेल किंवा तुम्हाला ते हप्ते मिळणे पुन्हा सुरू करायचे असेल तर कशा पद्धतीने ते हप्ते तुम्हाला सुरू करता येतात, त्याचबरोबर आपली चूक यामध्ये झालेली आहे ती चूक आपल्याला कशा पद्धतीने दुरुस्त करता येणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी ही अनिवार्य करण्यात आलेली होती। तर ही ई केवायसी लाखो करोडो महिलांनी आतापर्यंत केलेली आहे, परंतु काही महिलांनी अद्याप ही ई केवायसी केलेली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता सध्याला पूर्णपणे हा बंद झालेला आहे आणि त्यांना पुन्हा हप्ता हा सुरू करण्यासाठी काय करावे लागणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्ही ई केवायसी केलेली आहे त्यांनाच हा हप्ता आता सुरू राहणार आहे, परंतु ज्यांनी ई केवायसी ही केलेली नाही त्यांचा हप्ता हा पूर्णपणे बंद झालेला आहे। म्हणजेच सरकारने मागच्या वर्षी जून जुलै मध्ये एक नोटिफिकेशन काढलेलं होतं, त्यामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षी ई केवायसी करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्याच ई केवायसीच्या जी आर साठी आता जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यामुळे तुम्ही अजून देखील ई केवायसी ही पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला लवकरच पुढील जून जुलै महिन्यात ई केवायसी करण्यासाठी ही संधी दिली जाऊ शकते। त्याचबरोबर ज्या महिलांची ई केवायसी करण्यामध्ये काही चूक झालेली होती त्यांच्यासाठी 30 एप्रिल पर्यंत सरकारने जी काही मुदत देण्यात आलेली होती त्या मुदतीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आपली केवायसी ही दुरुस्त केलेली आहे त्यांना हप्ता हा मिळणे सुरू झालेला आहे, परंतु दुरुस्त करण्यासाठी मुदत देऊन देखील ज्या बहिणींनी आतापर्यंत आपली केवायसी मध्ये दुरुस्त ही केलेली नाही त्यांच्यासाठी देखील एक प्रकारची सुवर्ण संधी ही असू शकते। त्यांना देखील पुढील महिन्यामध्ये ई केवायसी करण्याची संधी ही मिळणार आहे, त्यामुळे त्या महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी ही पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला येणारे जे हप्ते आहेत ते तुम्हाला सुरळीतपणे मिळण्यास सुरू होणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना कळू द्या की लाडक्या बहिणी योजनेची केवायसी केल्याच्या नंतर त्यांना पुढील महिन्याचे हप्ते किंवा पुढील जे काही येणारे हप्ते आहेत ते सुरळीतपणे मिळण्यास सुरू होणार आहेत। जेव्हा कधीही पुढच्या 2 महिन्यात ई केवायसी करण्यासाठी शासनाचा जी आर येईल त्या शासनाचा जी आर आल्याच्या नंतर आपण आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेणार आहोत, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारी सर्व प्रकारची माहिती तुम्हाला येणाऱ्या 2 महिन्यात ही मिळू शकेल। तोपर्यंत आपण नवीन अपडेट घेऊयात, तोपर्यंत धन्यवाद।